सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक परिसरात असलेल्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाजवळ आज सकाळी सुमारे 11:15 वाजेच्या दरम्यान वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी विद्युत विभागाचे कार्यालय असून आजूबाजूला दाट वस्ती असल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गवत पूर्णपणे वाळलेले असल्यामुळे आग वेगाने पसरत होती। मात्र अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या कारवाईसाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी संयुक्त प्रयत्नांनी आग विझवली। या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून 33 केव्हीचे फीडर तात्काळ बंद करण्यात आलाय। त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी बोलताना प्राजक्त घुले यांनी सध्या उन्हाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलंय। नागरिकांनी परिसरात कचरा किंवा वाळलेले गवत पेटवू नये तसेच अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले। गवताला आग लागली होती, काय सांगाल? आता ठिणगी कुठून पडली ते आपण एक्झॅक्ट सांगू नाही शकत, कारण आता त्या बाजूला घरं पण आहेत, वस्ती आहे, तिकडनं काही काडेपेटी जरी पेटली असेल तरी एक वाळलेल्या गवताला पेटून ते हवेच्या झोताने ते पेटल्यामुळे आपण ते लगेचच सप्लाय बंद करून अग्निशामक दल बोलवून आग विझवलेली आहे आणि आता सगळं नियंत्रणात आहे। या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे का? नाही, आता ते आपल्याला बघितल्याशिवाय काही कळणार नाही, पण सध्या तर ॲज ऑफ नाऊ काही नुकसान झालेलं नाही। या ठिकाणी अग्निशामकच्या गाड्या आल्या होत्या का? हो, 5 गाड्या आपण पूर्णपणे बोलवल्या होत्या। पहिले 2 बोलवल्या होत्या, परिस्थिती पाहता जसं जसं ते हवा सुटल्यामुळे आपल्याला अजून 2 मागवायला लागल्या तर आपण मागवलं। या ठिकाणी आता जर आपण बघितलं, उन्हाचं तापमान सगळ्यात जास्त आहे आणि या ठिकाणी अनेक असे प्रकार घडण्याची शक्यता आहे। आग लागण्याची म्हणजे अनावधानाने लागण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने आपण काय आव्हान करणार नागरिकांना? नागरिकांना एकच आहे की जिथे जिथे असं आपल्या प्रतिबंधित क्षेत्र असतात तिथे कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी करणं टाळावं। समूहाने येऊन बऱ्याचदा रिकामी जागा दिसल्यास तिथे पार्टीचं नियोजन केलं जातं किंवा अशा काही गोष्टी केल्या जातात त्या टाळाव्यात जरी आपल्याला त्या दिसत असल्या तरी। आणि अशा ठिकाणी काही अग्निशामक वस्तू वापरणं किंवा त्या म्हणजे साधी काडीपेटी जरी असेल ती गाडी जरी विजवायची म्हणून जरी टाकली तरी ती पेटवून घेऊ शकते। तर त्या मॅडम, आपलं नाव आणि पद? प्राजक्त घुले, उपकार्यकारी अभियंता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ज्या व्यक्तीचा वर्षभरापूर्वी आजारपणाने मृत्यू झाला होता त्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून तब्बल 50 लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मृताच्या नातेवाईकांसह डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीने रचलेला कट उधळून लावलाय। या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान या व्यक्तीच्या नावे 7 कोटींचा विमा काढण्यात आला होता। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर, पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम तसेच मृताची पत्नी अरुणा जाधव आणि त्यांचा भाऊ विमा प्रतिनिधी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत। बागलाण तालुक्यातील लखमापूरचे रहिवासी असलेल्या राजेंद्र शालिंदर जाधवच्या अपघाताची मृत्यूचा श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाखांचा दावा दाखल करण्यात आला। या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे येथील पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद होती। पुढील तपास पोलीस करीत आहेत। एक इन्शुरन्स ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटचा एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये काही इन्शुरन्स एजंट्स आहे। इन्शुरन्स एजंट्स जे गरीब आहे आणि ज्याचा टर्मिनली इल आहे, त्याचं आजारीमुळे येणारे काही महिन्यात किंवा काही वर्षात मरण होणार आहे असं लोकांना आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्या नावाने मोठ्या मोठ्या इन्शुरन्स काढतात। पण इन्शुरन्स काढण्यासाठी त्याचं काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणून 3-4 वर्षाचं उत्पन्न देखील दाखवतात आणि त्या माणसाचं काहीतरी कन्स्ट्रक्शन कंपनी असं काहीतरी दाखवत आहेत। आणि त्याच पद्धतीचं एक नाशिक जिल्ह्याचं सटाणाचं राहणारं एक राजेंद्र जाधव म्हणून एक माणसं, त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज होत्या। त्यांच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी ओपन केलं होतं इन्शुरन्स एजंटनी
आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाने इन्शुरन्स देखील काढले होते. म्हणजे श्रीराम फायनान्सला 50 लाख आणि इतर सर्व कंपनीला मिळून 7.5 करोड अंदाजे इन्शुरन्स काढले होते. त्या माणसाचा, राजेंद्र जाधवचा, फेब्रुवारी 2024 मध्ये मयत झाला होता, नॅचरल डेथ. त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाहीये, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणताही इन्शुरन्स मिळाला नाहीये. त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे. प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं. ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं. मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार. जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होते. त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढला आणि आपल्या पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचं कागदपत्र देखील तयार केलं. आणि सर्व झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला ॲक्च्युअल पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आला. त्या गुन्हा आल्यानंतर ज्या रोडवरती त्यांनी सांगण्यात आलं होत्या त्या संबंधित बीट अंमलदाराकडे तपास गेला. तपासादरम्यान त्यांनी जे गाडी ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, जे 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, दोन्ही पोलीस स्टेशनचं सरेंडर केलं. ते साक्षीदार देखील सरेंडर करण्यात आले होते आणि आरोपीनं देखील तो सबमिट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. सर्व जे प्रोसिजरप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यानंतर चार्जशीट देखील झाल्या होत्या. नंतर आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ॲक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे. आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते. त्याच्यापैकी इन्शुरन्स एजंट्स आहे प्रवीण पाटील, प्रेम पाटील अशा 2 लोक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आहे, डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर मंदार कलंबेकर आणि त्याच्यानंतर पोलीस आहे. पोलीसपैकी 4 लोक आहेत. सचिन निकम हा मेहुणबारा पोलीस स्टेशनचा आहे. हा पोलीस हवालदार रवींद्र बत्तिशे हा बी मेहुणबारा पोलीस स्टेशनचा. पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुनील निकम या दोघा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा. आणि त्याच्यानंतर जे मयत झालं होतं त्याचं वाईफ आहे अरुणा राजेंद्र जाधव आणि मयत झालेल्या माणसाचा भाऊ आहे एक मिथुन जाधव. असं एकूण 9 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. पुढील तपास आमचे चालू आहे. हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते विमा कंपनीने स्वतः इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समोर आलं होतं. हा, विमा कंपनीला देखील म्हणजे त्यांचा ओव्हरऑल क्लेम मधून त्यांना डाऊट आले होते. त्यांच्या टीम देखील म्हणजे त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन जेव्हा करायचं होतं ते स्पॉट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व चालू त्यांचं केलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली ते माहीत झालं होतं त्या माणसाचा घरी गेलं की सर्व गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी संशयास्पद ओव्हरऑल विषय आहे असं आम्हाला रिपोर्ट दिलं होतं सुरुवातीला. त्याच्यावरती एन्क्वायरी करून आम्ही पूर्ण बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर कट आम्ही माहिती इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न केलेलं आहे. त्यात फिर्यादी विमा कंपनीचे अधिकारी बरोबर आहे. श्रीराम फायनान्सचा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो फिर्यादी आहे. तर याच्यात श्रीराम फायनान्सचा आणखी कोणत्या कंपनीचा विमा काढला होता? जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपेट, चाळीसगाव. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहराच्या महापौरांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी करत परिसरातील समस्यांची माहिती घेतली आहे. पाहणी दरम्यान अमरधाम परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसून आल्याने महापौरांनी स्वतः अमरधामची स्वच्छता केल्याने अधिकाऱ्यांना देखील यावेळी धक्काच बसलाय. या परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याने नागरिकांनी महापौरांकडे नाराजी व्यक्त केली होती.
तसेच अंत्यविधींसाठी असलेल्या ओट्यांची दुरवस्था झाल्याचंही निदर्शनास आलंय. काही ओटे तुटलेले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं म्हणत महापौरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अमरधाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी महापौरांसमोर मांडली आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत परिसरात स्वच्छता राखण्याचे, ओट्यांची दुरुस्ती करण्याचे तसेच आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या या पाहणीनंतर अमरधाम परिसरातील समस्या लवकर सोडविल्या जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दश क्रिया विधि मंडल यहाँ पर जो 10 दिन की पूजा की जाती है और हमारे इधर के तो जनता धुले शहर की यहाँ पे आती है, लेकिन जो दूर दूर से बाहर गांव से लोग आते हैं और यहाँ की जो दश क्रिया मंडप की इस तरह से इतनी बुरी हालत यहाँ के अधिकारियों ने करके रखा है, हमने पानी किए, हमें देखा नहीं गया तो हम स्वतः महापौर और उप महापौर दोनों ने यहाँ के जाले निकाले और यहाँ के नीचे की जो टाइल्स है वो भी हमने धोया. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली आहे. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की नेर हे गाव भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असून परिसरातील अनेक गावांसाठी ते सोयीचे केंद्र आहे. नेर येथे विविध शासकीय सुविधा उपलब्ध असून प्रशासकीय दृष्टीनेही तालुका मुख्यालयासाठी योग्य ठिकाण असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच परिसरातील सुमारे 50 ते 60 गावांचा कारभार नेर इथून प्रभावीपणे चालविला जातो. त्यामुळे नवीन तालुका निर्माण करताना नेर गावाच्या प्राधान्याने विचार करावा अशी मागणी नेर कृती समितीने केली. या मागणीसाठी स्थानिक नागरिक व समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे. या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार. डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026मध्ये सुरू आहे आणि हे डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार हे याचं महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल, तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं. याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे. आमची मोठी बाजारपेठ आहे. आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत. इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगाणा म्हणायची, तर तेव्हा नेर परगाणा होता. आजही तुम्ही बघा, मोराणे प्रनेर, शिरदाणे प्रनेर असं लावलं जातं. म्हणजे त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे. त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे. 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे. नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेरकरता अनुकूल आहे. आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे. तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं. नेर आणि नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे. आमचं अक्कलपाड्यासाठी पाणी रिझर्व आहे. आमच्याकडे सौर ऊर्जा देखील उपलब्ध आहे. सर्व प्रकारचे घटक जे तालुक्याला लागतात ते आमच्या नेरला अवेलेबल आहेत. त्यामुळे नेर तालुका करावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांपासून आपले रुलिंग आमदार वगैरे सगळ्यांना निवेदन देणार आहोत. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. होळीच्या 5 दिवसानंतर नाशिकमध्ये रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. याच औचित्य साधून मंत्री गिरीश महाजन यांनी रंगपंचमी खेळली आहे. नाशिकच्या शनी चौक येथील पेशवेकालीन रहाडीत धप्पा मारत त्यांनी रंगपंचमी खेळली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रहाडीत उडी टाकत रंगपंचमीचा आनंद घेतला आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक जिल्ह्यात होळीनंतर 5व्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी म्हणजे उत्साहाचा सोहळा. पैठणीची नगरी असलेल्या येवला शहरात यंदाही 100 वर्षांची गौरवशाली परंपरा जपत रंगांचे सामने मोठ्या थाटात पार पडले. वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा अफाट जल्लोष अशा वातावरणात अवघं शहर रंगात न्हाऊन निघालं होतं. शहरातील ऐतिहासिक टिळक मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होतं. विविध तालीम संघांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमध्ये रंगाचे मोठे ड्रम भरून आणले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत हा खेळाला उत्सवात सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर मार्गस्थ होत असताना एकमेकांवर होणारा रंगाचा मारा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. टिळक मैदानानंतर हे सामने डीजे रोड परिसरात रंगले. हे अनोखे सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. बदलत्या काळातही येवल्याच्या युवा वर्गाने ही जुनी परंपरा तितक्याच जिद्दीने आणि योग्य एकोप्याने टिकवून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. शहरामध्ये रंगपंचमी अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरी करण्यात येवल्याच्या बंधू भगिनींना आज रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येवला शहर म्हटलं एक सांस्कृतिक शहर आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते. स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धा होती त्यानंतर डीजे रोड या ठिकाणी नवभारत मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा होती. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व येवलेश्वर एकत्र येतं. अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी सामना या ठिकाणी खेळला जातो. असा अतिशय रंगपंचमी येवला शहरात साजरी होती. मी आपल्या माध्यमातून येवलेकरांना खूप शुभेच्छा देतो. जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. रंगांचा सण असलेली रंगपंचमी आज मनमाड आणि नांदगाव परिसरात अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजेपासूनच शहरामधील चौक आणि गल्ल्यांमध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. एकमेकांना गुलाल आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत बुरा न मानो होली है च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मनमाडच्या रेल्वे वसाहतीसह मुख्य बाजारपेठेत तरुणांच्या टोळ्या डीजेच्या तालावर थिरकताना दिसल्या. ठिकठिकाणी पाण्याचे हौद आणि शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती, जिथे तरुणांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. नांदगाव तालुक्यात ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी झाली. अनेक ठिकाणी रंगासोबतच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये मित्रमंडळी एकमेकांना रंग लावून सणाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढून मित्र एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण होते. एकंदरीतच कडक उन्हाची तमान बाळगता मनमाड आणि नांदगावकर रंगाच्या उत्सवात न्हाऊन निघाले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमित शेख, मनमाड. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे. म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ भाषणे न ठोकता प्रत्यक्ष कृतीतून महिलांचा सन्मान करण्याचा आदर्श सिल्लोड आगारच्या एका बस वाहकाने घालून दिलाय. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना पेढे आणि पुस्तके भेट देऊन त्यांनी हा दिवस अत्यंत उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आगारात कार्यरत असलेले बस वाहक बद्रीनाथ भालगडे हे गेल्या 20 वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दरवर्षी महिला दिनानिमित्त ते आपल्या स्वखर्चातून बसमधील महिला प्रवाशांचा सन्मान करतात. यंदाही त्यांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येक महिला प्रवाशाचे तोंड गोड करून त्यांना वैचारिक शिदोरी म्हणून पुस्तके भेट दिली आहे. प्रवासादरम्यान अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्याने महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. एका सरकारी कर्मचाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्यांना ज्ञानाची भेट मिळावी या उद्देशाने मी गेल्या 2 दशकांपासून हा छोटासा प्रयत्न करीत आहे, असे बद्रीनाथ भालगडे हे यांनी बोलताना सांगितले आहे. या अनोख्या उपक्रमामुळे एसटी प्रशासनाचे आणि वाहक बद्रीनाथ भालगडे यांचे जळगाव व सिल्लोड परिसरात विशेष कौतुक केले जात आहे. वाहक बद्रीनाथ भालगडे हे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त असून विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. गेल्या 20 वर्षांच्या अविरत सेवेमध्ये त्यांचे असे उपक्रम चालू असतात. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी कवी बद्रीनाथ भालगडे, सिल्लोड आगार. गेल्या 20 वर्षापासून महिला दिनानिमित्त मिठाई आणि पुस्तकांचं वाटप करतो. महापुरुषांच्या मातांचे जे चरित्र आहे ते पुस्तकांची वाटप करत असतो. मी महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि सिल्लोड आगारामध्ये वाहक म्हणून कर्तव्य करीत आहे. मी हे सर्व स्वखर्चाने करत असतो आणि महिलांविषयी छान छान कविता सुद्धा लिहित असतो. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आम्ही प्रवासी आहे. मी गजानन लक्ष्मण मंगरुळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. या आपल्या गाडीतून प्रवास करत असताना आपले जे वाहक आणि चालक आहेत या गाडीचे, त्यांनी महिला दिनानिमित्त मिठाई आणि काही पुस्तकं वाटली आणि महिलांविषयी अतिशय सुंदर अशी प्रेरणादायी कविता पण त्यांनी सांगितली. त्याबद्दल साहेबांचे मनापासून अभिनंदन. आणि असे जर छत्रपती शिवरायांच्या विचारासारखे जर वाहक आणि चालक जर गाडीत राहिले तर कुठल्याही महिलेला कधीही रात्री बेरात्री कधीही धोका नाही. असे वाहक या चालक आणि वाहक साहेबांचे सर्व चालक आणि वाहक यांनी आदर्श घेऊन महिलांचा कायम सन्मान आणि आदर करायला पाहिजे. केवळ आजच्या दिवसापुरतं नाही तर कायमस्वरूपी महिलांचा आदर केला पाहिजे. नमस्कार, मी निलेश अरुण पाटील खडकदेवळा. मी सिल्लोड ते संभाजीनगर प्रवासादरम्यान मला एक अलौकिक असा अनुभव आज आला. नेहमी खडतूसपणे वागणारे वाहक आणि महामंडळाचे कर्मचारी आज वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. आज महिला दिनानिमित्त बद्रीनाथ भालगडे सरांसारखं एक आदर्श व्यक्तिमत्व शी भेट होणं हा खूप मोठा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. त्यांनी महिला दिनानिमित्त सर्व बसमधील प्रवासी महिलांचे पुस्तकं आणि मिठाई वगैरे वाटून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मी खरोखर प्रणाम करायला असा मातेला, ज्यांनी बद्रीनाथ भालगडेसारख्या सुपुत्राला जन्म दिला आणि असे चांगले संस्कार त्यांना दिले. तर खरोखर अशी लोक समाजात असतील तर समाजाला वेळ लागणार नाही पूर्ण शिवराज्य स्थापन होण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. जागर जिल्ह्यासाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शहरातील अवैध शस्त्रांच्या विक्रीवर लगाम घालत जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 6 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे आणि 1 होंडा युनिकॉर्न दुचाकी असा सुमारे 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक 44/2026 नुसार शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यश रामदास नामदेव वर्ष 27 राहणार धनगर बिल्डिंग इंडियन गॅरेज जवळ जळगाव हा अवैध गावठी पिस्तूल बाळगत आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून चौकशी केली असता अवैध शस्त्र विक्रीच्या साखळीतील इतर साथीदारांची माहिती उघड झाली आहे। यानंतर पोलिसांनी केतन सुनील भाडेराव राहणार वरणगाव तालुका भुसावळ, गौरव देवदत्त सावंखे राहणार पिंपळारा जळगाव, समाधान बळीराम निकम राहणार अंजळा तालुका यावल, विकास प्रकाश काकडे राहणार साळसिंगी तालुका बोदवड, जगदीश गजानन महाजन राहणार शहापूर तालुका बुरहानपूर मध्य प्रदेश आणि कैलास राजेंद्र माळी राहणार बोरखेडा जिल्हा धुळे या आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 6 गावठी पिस्तूल, 3,40,000 रुपये, 10 जिवंत काडतुसे आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी 30,000 रुपये असा एकूण 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासात समाधान निकम हा चोपडा पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचं तसेच काही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ व त्यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे। जागर जनस्थानासाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अकोला शहरातील जुने शहर परिसरात मध्यरात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। गाडगेनगर आणि सोनटक्के प्लॉट परिसरातील 2 गटांमध्ये दारूच्या नशेत वाद झाला आणि हा वाद काही क्षणातच चिघळला। या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले असून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। या दगडफेकीत रस्त्यावर उभ्या असलेल्या काही दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले। सुदैवाने या दगडफेकीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाहीये। मात्र काही घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान ही दगडफेकीची घटना जुन्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले। आज 11:15 वाजता गाडगेनगर सोनटक्के प्लॉट मध्ये दोनों गटामध्ये एक वाद झाले होते। त्या वादमध्ये दोनों गटाची गाली गलौज झाले आणि काही लोक दारू पिले होते। त्या दारू पिल्याची नशामध्ये दगडफेक वगैरे झालेली होते। तुरंत पोलीस इकडे पोहोचले होते। त्याच्यानंतर दोनों गटाची काही लोकांना ताब्यात घेतले आणि दोनों गटांना सेपरेट केलेले आणि FIR दाखल करण्याची प्रोसेस पण सुरू आहे सध्या। आणि सध्या पूर्ण 100% प्लॉट गाडगेनगर शांतता है। मैं लोगों से ये विनंती करता हूँ कि सोशल मीडिया मध्ये किंवा व्हॉट्सअप मध्ये काहीतरी रूमर्स वगैरह हो सकते, त्या रूमर्सवर भरोसा नका ठेवू आणि काहीतरी असेल तर अकोला पोलीस लोकांपर्यंत डायरेक्ट मीडिया मार्फत, पत्रकार मार्फत पोहोचतील आणि आपले अकोला सोशल मीडिया अकाउंट्स, अकोला फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज त्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचतंय। इकडे काही पण रूमर्सवर मी लोकांना विनंती करतोय, भरोसा ठेवू नका। सध्या पूर्ण शांतता आहे। आपण पुढच्या कायदेशीर प्रोसेस चालू आहे। याच्यामध्ये या घटनामध्ये कोणी पण जखमी नाहीये आणि काही नुकसान पण झालेले नाहीये आणि सध्या पोलीस पहारा पूर्ण चालू आहे आणि पोलीस फिक्स्ड पॉइंट लावलेले आहे, पेट्रोलिंग चालू आहे आणि पूर्ण एरिया शांतता आहे। प्राथमिक माहिती आहे त्यांचे जुने वाद होते, ज्या जुन्या वाद मूल्य झालेले आहे। सध्या ते चौकशी चालू आहे। तुम्हाला FIR दाखल केल्यानंतर पूर्ण माहिती भेटून जाईल। पूर्ण म्हणजे आमच्या गल्लीपर्यंत आमच्या दरवाजापर्यंत आमच्या दरवाजे टीनं फुटले आमच्या घरातले। अमोल भाऊन आतमध्ये येऊन पाहिलं, हे मेंबर आहेत ना त्यांना पाहिलं। हे पूर्ण लोक होते इकडले। कोणत्या कारणावर ते फटाके फोडू राहिले एवढं माहित आहे आम्हाला। तर मग त्याचं काय झालं काही नाही ते काही माहित नाही। आम्ही घरात जेवण करू राहिलो, जेवण करू राहिलो आम्ही।
काका आमची इंडिया जिंकली यासाठी आम्ही फटाके फोडत होतो. हा फटाके फोडले आणि डायरेक्ट तिथून गोटे आले. त्यांचं म्हणणं काय आहे, फटाके फोडू नका. त्यांचं म्हणणं असं होतं फटाके फोडू नका. आम्ही फटाके फोडले आणि तिकडून डायरेक्ट गोटे आले. गोटे घरापर्यंत आले, मग आपले लोक आले. त्यांचं सुरू होतं यासाठी आपण लोक आले. त्यांना चालू केलं, मग घरापर्यंत गोटे आले यासाठी आपण चालू केलं. बस तेवढंच गोष्ट झाली. मग आता माहितच काय झालं, पण गल्ली पाहत ते मागची संडास पडली यांच्या घरची. घरात लेकरा छोटे छोटे. माय बायको असली पुरा भिंत तुटल्या आमच्या. असं नाही राहत ना. काय झालं होतं सांगा. ते गोटे मारले जाई ना पाठीमागच्या मॉमेडन लोक आहे ना. कोण मारले? कोण? तुम्हाला व्हिडिओ दिसते हे पा फोन घ्या. हे बी डोंगर फुटलं आणि हे बी फुटलं माझं. आणि घर बी खोललेलं आहे. घर बी खोललेलं आहे. मी झपलेलो होतो. आणि फक्त काय आलं, पन्नीला आलं फक्त पिवळी वाली. त्यांनाच गोटे मारले ते. कारवाई करायची झालं ना. आता रातभर आम्ही झपाव की नाही झपाव तिथं. आमचं पण नुकसान झालं. आम्ही झपाव की नाही झपाव फक्त तुम्ही सांगा. संतोष किशन बावने चिंके नाम उसका, उसको समझा के भेजे. उधर गए, उधर जाके उनको कुछ हुए तो इधर से आगे उन्होंने गाड़ी के वो पैप मार दिया हमारे आकर. क्या बोल के मारे? बोले ही नहीं कुछ मारे. पैप तो उसके हाथ में पैप मारना चालू कर दिया. गाड़ी भी गाड़ी उधर विषय क्या था विवाद होने में? विवाद को हमको तो कुछ, हम तो मार्केट से आए हम तो कपड़े लेकर. पुलिस में नहीं अभी कहाँ से दिए, अभी कहाँ जा सकते हैं सर. अगर रिपोर्ट भी कर देंगे अभी हम, और सुबह देखेंगे जो भी देखना है. तो कौन सी गाड़ी? ये एक्सयूवी है, अरे बोलेरो है. क्या नाम है आपका? अब्दुल सलीम अब्दुल हकीम. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मनीष शर्मा, अकोला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवल्यात रंगपंचमी निमित्त सटवाई व वेताळाची पारंपरिक मिरवणूक संपन्न झाली आहे. शहरात रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना सायंकाळी परंपरेनुसार सटवाई आणि वेताळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रंगांचे सामने खेळून झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघते, जी पाहण्यासाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी शहरातील सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे अविनाश क्षत्रिय यांनी वेताळाची वेशभूषा परिधान केली होती. अंगाला भस्म फासलेले, हातात शस्त्र आणि वेताळाचे रुद्र रूप धारण केलेले रूप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सटवाई माता की जयच्या जय घोषात आणि वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा येवला शहराला ऐतिहासिक वारसा असून ही मिरवणूक गेल्या अनेक पिढ्यांपासून अविरतपणे सुरू आहे. सटवाई आणि वेताळाची ही मिरवणूक म्हणजे केवळ एक उत्सव नसून ती शहराची सांस्कृतिक ओळख बनली आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिक या सोहळ्यात सहभागी होऊन परंपरेचा आनंद लुटतात. रंगाच्या या उत्सवाची सांगता या भक्तिमय आणि पारंपरिक मिरवणुकीने करण्यात आली. दरवर्षीची परंपरा आहे ही, आमची 300 वर्षाची परंपरा आहे.
माहूरकर यांच्या घरापर्यंत येताच आपले सोंगाची परंपरा आहे. बाकी लोकांनी सटुबाई आणि माऊ आपले खोजे लोकांची सटुबाई आहे. आमचे आजोबा वडील यांचे सगळे यामासा माहूरकर, बिकोसा रावजीसा बाकय, सीतारामसा रावजीसा बाकय, हे आपले रक्कमचा खेरूड, हे सर्व मंडळी पूर्वीपासून आलेले आहे. आम्ही दरवर्षी हा सोंगचा कार्यक्रम काढत असतो. रंगपंचमीचा येवल्यामध्ये सहवाद्य मिरवणूक असते आणि नवसाला पावणारी सटुबाई आहे. महाराष्ट्रातून लोक येतात इथं. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला.